सध्या जग एका अत्यंत गंभीर परिस्थितीतून जातंय. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेलं भीषण युद्ध केवळ मध्य पूर्वेतच मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचे परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अण्वस्त्रांची भीती आणि जागतिक राजकारण यांच्या संगमामुळे हे युद्ध अधिक धोकादायक बनलंय. या संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, आर्थिक नुकसान आणि अस्थिरता निर्माण झाली आहे. प्रश्न असा आहे की युद्धाचा भारतासारख्या देशावर नेमका काय परिणाम झालाय बघूया. भारत हा एक विकसनशील देश असून तो मोठ्या प्रमाणावर परदेशातून कच्चे तेल आयात करतो. मध्य पूर्व हा भारतासाठी तेलाचा मुख्य स्रोत आहे आणि आताच्या अशा परिस्थितीमुळे तेल उत्पादन किंवा पुरवठा खंडित झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर प्रचंड वाढले. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीवर झाला. महागाई, वाहतूक खर्च आणि त्याचा परिणाम अन्नधान्यापासून ते दैनंदिन वस्तूंवर व्हायला सुरुवात झाली आणि सामान्य नागरिकाच्या खिशावर मोठा ताण यायला लागलाय. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी म्हणजेच घरगुती गॅसचा जागतिक पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालाय. मध्य पूर्वेतील अनेक देश हे एलपीजीचे प्रमुख उत्पादक आहेत आणि या भागात तणाव वाढल्यामुळे उत्पादन, वाहतूक आणि निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झालेत. भारत हा एलपीजी साठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्यामुळे याचा थेट परिणाम देशावर झालाय. गॅस सिलेंडरच्या किमती आभाळाला भिडल्यात, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर ताण येतोय. विशेषतः मध्यम वर्ग आणि गरीब कुटुंबांसाठी हा एक मोठा आर्थिक धक्का ठरलाय. त्यामुळे युद्धाचे परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादित न राहता प्रत्येक घरापर्यंत पोहोचत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. आता इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम भारतावरही स्पष्टपणे दिसून येतोय. महागाई वाढतीये, गॅस आणि इंधन महाग होतंय आणि सामान्य माणसाचं जीवन अधिक कठीण होतंय. या सगळ्या परिस्थितीत भारतासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय: आर्थिक स्थैर्य टिकवणं आणि नागरिकांचं संरक्षण करणं. पुढचा काळ कसा असेल हे या परिस्थितीवरच अवलंबून असेल.